नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि या आधीच्या जेवढ्या कथा असेल त्याचे भाग तुम्हाला येत राहील. माझ्या आजीने जबरदस्तीने माझे लग्न एका खेडेगावातील मुलीसोबत केले, पण मी तिला कधीच बायकोच्या रूपात स्वीकार केले नाही. मी तिला माझ्या बेडवर सुद्धा झोपू देत नव्हतो. ती जमिनीवर झोपून जायची. एके रात्री तिने मला हात लावून झोपेतून उठवले. तेव्हा मला इतका राग आला की मी तिचा अपमान करून खोलीतून बाहेर काढले आणि परत झोपून गेलो. जेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा त्याला ते दिवस आठवू लागले होते, जेव्हा तो आजीच्या वारलेल्या मैत्रिणीच्या घरी पोहोचला होता. आजीची मैत्रीण शहरापासून दूर या छोट्याशा खेडेगावामध्ये राहत होती. आईवडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर आजीने त्याला सांभाळले होते. जमिनीतून इतके पैसे यायचे की घरामध्ये कधीच आर्थिक टंचाई जाणवली नाही. फक्त एकच गोष्ट, आजी सारखी म्हणायची की या घरामध्ये एक सूनबाईची खूपच कमी आहे. तेव्हा तो हसायचा आणि विषय बदलून टाळायचा. खरं तर त्याला अजूनपर्यंत त्याला आवडेल अशी जीवनसाथी मिळालीच नव्हती. परंतु जेव्हा तो आजीसोबत गावाला आला तेव्हा त्याच्या आयुष्याने एक नवीन वळण घेतलं. आजीच्या मैत्रिणीची नात आजीला खूपच आवडली आणि मग जबरदस्तीने आजीने त्याचे लग्न तिच्यासोबत लावून दिलं. शहरात परत येताना लग्नाच्या शालूमध्ये ती देखील त्याच्यासोबत आली होती. सोहम त्याची बायको म्हणून स्वीकारणार नाही. त्या दिवशी रविवार होता, त्याला सुट्टी होती, त्यामुळे त्याला उठण्याची काही घाईच नव्हती. तो चक्क 10 वाजेपर्यंत झोपून राहिला आणि नंतर जेव्हा त्याची झोप पूर्ण झाली तेव्हा तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये निघून गेला. जेव्हा तो फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा त्याचा ब्लू कलरचा शर्ट बेडवर पडला होता. याचा अर्थ आज त्याला ब्लू शर्ट घालायला सांगितलं जात आहे. आता तोही तिनेच प्रेस केलेले कपडे घालत होता. तो जर तिने बनवलेला चहा पिऊ शकत होता, तिने बनवलेले जेवण जेवत होता, मग तिने प्रेस केलेले कपडे घालण्यामध्ये देखील काहीच त्याला अडचण नव्हती. पण त्याला एक गोष्ट अजूनपर्यंत समजली नव्हती की त्या मुलीला कसं काय समजतं की तो कोणत्या वेळेला उठला आहे आणि मग नेमकं त्याच वेळेला ती बरोबर शर्ट बेडवर आणून ठेवते की जेव्हा कधी त्याचं डोकं दुखत असतं किंवा त्याचा चहा पिण्याचा मूड असेल तेव्हा ती त्याने न सांगता त्याच्यासाठी चहा बनवून घेऊन येते. खरं तर तो नवऱ्यासारखा कोणतीही ऑर्डर सोडणारा नव्हता की त्यामुळे त्याची बायको गुलाम होईल, परंतु ती मात्र न सांगताच त्याची सगळी कामं करत होती. थोडक्यात काय तर ती एक चांगली बायको असल्याचे सगळे कर्तव्य पार पाडत होती. पण तरीही तो तिला बायको म्हणून स्वीकारू शकला नाही, कारण ती एक खेडेगावातली मुलगी होती आणि तो एक शहरातला. तिच्यामध्ये तो आत्मविश्वास आणि योग्यता नव्हती, जी योग्यता आणि आत्मविश्वास सोहमला त्याच्या बायकोमध्ये हवा होता. ती एक सुंदर दिसणारी स्त्री होती, पण सौंदर्यच तर सर्व काही नसतं ना, आणि फक्त सौंदर्यासोबतच पूर्ण आयुष्य घालवून जाऊ शकत नाही ना. प्रत्येक पुरुषाप्रमाणे त्याला देखील तिचं सौंदर्य खेचून घेत होतं. परंतु याचा अर्थ असा नाही की एका माणसाला सुंदर बनवण्यासाठी फक्त शरीरच पुरेचं आहे. शरीराशिवाय देखील आणखी भरपूर साऱ्या गोष्टी माणसाला सुंदर बनवतात. फ्रेश होऊन तो खाली निघून आला. तोपर्यंत तिने नाश्ता टेबलवर लावलेला होता. नाश्ता झाल्यावर असंच तो लॉनमध्ये खुर्चीवर वर्तमानपत्र घेऊन बसला. सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे त्याच्या डोक्यावर कोणता ताण नव्हता, त्यामुळे तो फ्रेश होता. तसं तर त्याला वर्तमानपत्र वाचण्याचा असा काही छंद नव्हता, नाही सवय होती, पण असंच टाईमपास करण्यासाठी तो वर्तमानपत्राच्या हेडलाईन्सवर नजर फिरवू लागला. सुट्टीच्या दिवशी त्याचा असा काही खास प्लॅन नसायचा. तो नेहमीच सुट्टीचा दिवस घरीच घालवायचा. त्याने सगळी स्वप्न त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी मनामध्ये साठवून ठेवली होती, परंतु आता त्याची सगळी स्वप्न तुटून गेली होती. आजी घरी यायला अजून 1 महिना बाकी होता. वर्तमानपत्र वाचता वाचता त्याला अचानक जाणवले की कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे. त्याने नजर वर करून इकडे तिकडे पाहिलं, पण त्याला कोणीच दिसलं नाही. मग पुन्हा एकदा तो वर्तमानपत्र वाचू लागला, परंतु काही वेळानंतर पुन्हा त्याला तेच जाणवलं की कोणीतरी त्याला एकटक पाहत आहे. यावेळेला पुन्हा त्याने इकडे तिकडे मान फिरवून पाहिलं आणि समोर पाहिलं. तेव्हा त्याला समजले की ती मुलगी किचनच्या खिडकीतून जी लॉनमध्ये उघडली जाते त्या खिडकीतून ती त्याला लपून छपून पाहत होती. तिची चोरी आता पकडली गेली होती, त्यामुळे कदाचित ती आता त्या खिडकीजवळून गायब झाली होती. त्याला थोडंसं विचित्र वाटलं, कारण 2 दिवसांपूर्वी जेव्हा तो सकाळच्या वेळेला गाढ झोपेत होता,
अचानक एका आवाजाने त्याला जाग आली होती. तेव्हा त्याने ब्लँकेटमधून बघितले, तेव्हा ती मुलगी हाताची घडी घालून त्याला अगदी निरखून पाहत होती. त्याला मोठा धक्का बसला होता. मग तो ब्लँकेटच्या आतूनच फटीतून डोळे उघडून त्या मुलीला पाहू लागला, जी त्याला सारखी एकटक पाहत होती. परंतु तिला माहिती नव्हते की तो सुद्धा ब्लँकेटमधून तिला पाहत आहे. जर तिला कळाले असते तर कदाचित ती हडबडून बाहेर निघून गेली असती. तो सकाळी खूप वेळपर्यंत तिच्याबद्दल विचार करत राहिला. आज पुन्हा एकदा ती त्याला अशाच प्रकारे त्या खिडकीतून निरखून पाहत होती. याचा अर्थ ती नेहमीच अशा प्रकारे त्याला निरखून पाहत असते का, जेव्हा तो चहा पीत असतो किंवा कधी तो जेवण करत असतो. पण का? याचे उत्तर त्याला काही सापडत नव्हते. परंतु त्यानंतर त्याला स्वतःमध्ये काहीतरी बदल जाणवला. तो आता वर्तमानपत्र अजिबात वाचू शकत नव्हता. कारण माहीत नाही का, पुन्हा एकदा त्याला त्याचं लक्ष वर्तमानपत्रात केंद्रित करता येत नव्हतं. त्याचीसुद्धा नजर सारखी सारखी त्या खिडकीकडे जात होती. तो याच विचारांमध्ये हरवलेला होता की इतक्यात ती त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. तिच्या साडीतून येणारा सुगंध त्याला त्याच्या जवळ येत असल्याचं जाणवत होतं. तिने इतका परफ्यूम मारला होता की जणू काही त्या परफ्यूमने तिने अंघोळच केली आहे. सोबतच तिने साडीसुद्धा खूप चांगली नेसली होती. तिने चहा आणला होता आणि ती त्याच्यासमोर उभी होती. त्याने अगदी निरखून सुमनकडे पाहिलं. सुमन म्हणजे सोहमची बायको. जणू काय तिला त्याला काहीतरी सांगायचे आहे. शेवटी त्याने तिला विचारलं, काय हवं आहे का? नाही, ती एकदम अडखडत म्हणाली आणि अचानक शांत झाली. मग सोहमने ट्रेमधून चहा घेतला आणि प्यायला सुरुवात केली. परंतु सुमन त्याच्या जवळच उभी राहिली आणि मग हळूहळू बोलू लागली, मग मी काय म्हणते, आपण बाहेर जाऊयात का? आज पहिल्यांदा तिच्या मनातलं तिच्या ओठांवर आलं होतं. सोहमने चहाचा कप टेबलवर ठेवला आणि अगदी हैराण होऊन तिला पाहू लागला आणि म्हणाला, कुठे? नाही, मी काय म्हणते म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की वातावरण खूप चांगलं आहे, त्यामुळे मी विचार केला की कुठेतरी बाहेर जाऊया. पिक्चरमध्ये हिरो हिरोईन बाहेर जातात ना, अगदी तसंच. ती तिच्या पदरासोबत खेळत लाजून हे सर्व बोलत होती. त्याला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं आणि दबक्या आवाजात चहाचा एक घोट पीत म्हणाला, वाचा, अहो किती मोठा गैरसमज झाला आहे ना मॅडमचा. मी तर हिरो वाटतोच, त्यात काही शंकाच नाही. पण माहिती नाही तू स्वतःला कोणत्या पिक्चरची हिरोईन समजतेच. नाही, आज मी जरा बिझी आहे, सोहमने अगदी तिरस्काराने तिला उत्तर दिलं आणि मग तिच्या चेहऱ्यावर उदासपण आलं. पहिले ज्या चेहऱ्यावर थोड्या वेळापूर्वी आनंदाचे रंग विखुरलेले होते आणि आता त्याच चेहऱ्यावर उदासपणा आला होता. त्याचे असे उत्तर ऐकल्यानंतर तिने नजर चोरली आणि धावतच किचनमध्ये निघून गेली. सोहमने नकारार्थी मान हलवली आणि पुटपुटला, आता या मॅडमचा किचनचा एक कोपरा पकडील आणि तिचा रडण्याचा छंद पूर्ण करेल. सोहम खूप वेळपर्यंत तिथेच लॉनमध्ये बसून राहिला. मग नंतर हॉलमध्ये येऊन टी व्ही लावून बसला आणि मग इकडे तिकडे नजर फिरवू लागला. खरं तर तो तिला शोधत होता. त्याला तिला पाहायचं होतं. मग त्याने मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि पाणी पिण्याच्या बहाण्याने किचनमध्ये निघून गेला. किचनमध्ये सुद्धा ती त्याला दिसली नाही. मग काही विचार करून तो पुन्हा बेडरूममध्ये गेला, परंतु तिथे सुद्धा ती नव्हती. असेच शोधता शोधता तो देवघराच्या जवळून जात होता की आतून कोणाच्या तरी हुंदक्यांचे आवाज ऐकू त्याची पावलं तिथेच थांबली. तिने देवघराचा दरवाजा लावला होता. त्या दाराला कान लावून तो ऐकू लागला. ती स्वतःशीच बोलत होती की बाप्पा, माझ्यासोबतच हे असं तू नेहमी का करतोस? तू इतक्या मोठ्या जगाचा मालक आहेस, मग एक छोटंसं सुख देखील मला मिळू शकत नाही का? तू तर या जगाचा मालक आहेस ना, जे हवं ते तू करू शकतोस ना, सर्व अधिकार तुझ्याकडेच आहेत ना, मग माझ्यासोबतच असं का करतोस? ती देवाकडे तक्रार करत होती आणि म्हणत होती, आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितले नाही, कायम तुझी सेवा करत आली आहे, मग त्याचे फळ तू मला हे देणार आहेस का? देवा, तू फक्त माझ्या सेवेचं मला फळ दे, या व्यतिरिक्त मला तुझ्याकडून काहीच नको. भलेही यानंतर तू मला काहीच देऊ नकोस, परंतु यावेळेला तुझ्या दारावरून मला रिकाम्या हाताने पाठवू नकोस. ती देवाकडे तिच्या सेवेचं फळ मागत होती, जसे काही एका लहान मुलाप्रमाणे दिलेली वस्तू परत मागत होती. देवाला तिची इच्छा सांगत होती. ती हे देखील विसरून गेली होती की ती एक साधारण माणूस आहे. माणूस पण कसा असतो ना, देवाची सेवा करतो, पण गरज पडते तेव्हा त्या सेवेचा मोबदला मागायला सुरुवात करतो.
माहीत नाही ती काय मागत होती. शेवटी ती अशी कोणती गोष्ट मागत होती की ती देवाजवळ त्या वस्तूसाठी इतक्या विनवण्या करत होती. सोहम त्या दारावरून बाजूला झाला आणि पुन्हा जाऊन सोफ्यावर बसला. माहीत नाही का त्याला तिचं रडणं आवडलं नाही. आता त्याला त्याच्या वागण्यावर पश्चाताप होत होता की का शेवटी त्याने तिचं बोलणं मान्य केलं नाही. काय झालं असतं जर तो तिच्यासोबत बाहेर फिरायला गेला असता. तसंही ती कुठे त्याची आयुष्यभराची जीवनसाथी होती. त्या घरामध्ये काही दिवसांसाठीच तर आहे. एक गोष्ट तर त्याने सुरुवातीपासूनच त्याच्या डोक्यामध्ये अगदी फिट केली होती की आजी येताच तिने दिलेलं हे गिफ्ट तिला परत देणार. त्यामुळेच नेहमी तिला पाहून तो विचार करायचा की ती या घरामध्ये कायमस्वरूपी नाही. ही ती मुलगी नाही जिच्यासोबत त्याला त्याचं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे आणि नाही तो तिच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवू शकतो. त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल काहीच भावना नव्हत्या. उलट तो कन्फ्यूज होत होता. तिचा गावठी चेहरा पाहून तो खूप कन्फ्यूज व्हायचा आणि त्याला तिचा खूप तिरस्कार वाटायचा. म्हणायचा की आली मोठी गावावरून माझ्यासोबत या शहरात. आता सुमन पायऱ्या उतरून उतरून खाली येत होती. त्याने अगदी तिचा चेहरा निरखून पाहिला. पण आता त्या चेहऱ्यावर नाही कोणतेही अश्रू होते आणि नाही काही टेन्शन दिसत होतं. म्हणजे याचा अर्थ तिला तिची कमजोरी याच्यापुढे दाखवायची नव्हती. जेव्हा ती किचनमध्ये जाऊ लागली तेव्हा त्याने तिला आवाज दिला, ऐका ना, आज जेवण बनवू नकोस. सोहम सुमनला म्हणाला, ऐक ना, आज जेवण बनवू नकोस, आपण आज बाहेर जाऊ जेवायला. तिने त्याच्याकडे आश्चर्याने आणि मोठ्याने म्हणाली, काय आपण? तो पुन्हा म्हणाला, हो हो आपणच. म्हणजे आपण दोघे? ओके. ती हे ऐकून हसली आणि पुन्हा तिला म्हणाला, कपडे जरा चांगले घाल. जर अशा कपड्यांमध्ये बाहेर माझ्यासोबत आलीस तर सर्वजण तुझ्यावर हसतील, तुझी चेष्टा करतील. मग तिने सुद्धा हसून होकारार्थी मान हलवली आणि पडतच बेडरूममध्ये निघून गेली. माहीत नाही का, पण या वेळेला सोहमच्या मनाला शांतता भेटली. त्याला तर त्याच्या आयुष्यात हे पाहिजे होतं, परंतु या अशा प्रकारे नाही. त्याची काही स्वप्ने होती, जशी की त्याला त्याच्या बायकोचा हात पकडून रस्त्यावरून पायी चालायचं होतं, हॉटेलमध्ये डिनर करायचा होता. त्याने मनामध्ये स्वतःसाठी एक वेगळ्याच बायकोची प्रतिमा निर्माण केली होती. पण सुमनसारख्या बायकोची अजिबातच नाही. ते दोघेही 5 वाजताच घरातून बाहेर निघाले आणि 3 तासानंतर पुन्हा परत घरी आले. तो थकला होता, त्यामुळे थोडासा आराम करण्यासाठी स्वतःच्या खोलीत निघून गेला. एके दिवशी ती त्याचे कपडे प्रेस करत होती. प्रेस करता करता त्या वेड्या मुलीच्या हातून त्याच्या आवडीचा ब्ल्यू कलरचा शर्ट जड आला. ती अगदी सहजरित्या तो शर्ट लपवू देखील शकली असती, परंतु ती हुंदके देत त्याच्यासमोर गेली आणि रडू लागली आणि त्याला म्हणाली, मला तुमची माफी मागायची आहे. माझ्या हातून तुमच्या आवडीचा ब्लू शर्ट जळला. मला माफ करा. मी मुद्दामून केले नाही. ती अजून बोलतच होती की त्यावर तो लगेच म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, यामध्ये इतकं रडण्याची काय गरज आहे? एवढं रडण्याचे नाटक करण्याची काही गरज नाही, ओके. त्यावर ती म्हणाली, अहो नाही नाही, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. त्यासाठी मी तुमची माफी मागते. कृपा करून मला माफ करा. त्यावर तो म्हणाला, अगं तू ही गोष्ट अगदी आरामात लपवू शकली असलीस. ब्ल्यू रंगाचे आणखी खूप सारे शर्ट माझ्याजवळ आहेत आणि मी प्रत्येक शर्टचा हिशोब माझ्याजवळ ठेवत नाही. मग तुम्हाला तुझी चुकी सांगण्याची काहीच गरज नाही. तेव्हा ती म्हणाली, मी तुमच्यासोबत खोटं बोलू शकते, पण माझ्या देवासोबत नाही. तुमच्यासोबत खोटं बोलून मी वाचू शकते, पण त्या देवासमोर कशी वाचेल? तो तर सर्वच पाहत असतो ना, त्याला सर्व ठाऊक असतं ना. ना हे ऐकून सोहमला एक जोरदार झटका बसला. कशी वेडी मुलगी आहे ही. या जगामध्ये अशा मुली देखील असतात का? तो पूर्ण रस्ता त्याच मुलीबद्दल विचार करत राहिला. तो जेव्हा त्याच्या मित्रांच्यात गप्पा मारायला बसायचा तेव्हा त्याचे मित्र त्यांच्या बायकांबद्दल किती चित्रविचित्र तक्रारी करायचे. तेव्हा त्याला या मुलीची आठवण व्हायची. तो विचार करायचा की नक्की कोण बरोबर आहे, ही अडाणी गावातली मुलगी की सुशिक्षित मॉडर्न मुली, ज्या स्वतःच्या नवऱ्यांवर हुकूमत गाजवतात, ना वेळेवर जेवण बनवतात आणि नाही मुलांना नीट सांभाळतात, फक्त प्रत्येक वेळेला मेकअप करण्यात व्यस्त असतात, अगदी हसून हसून परपुरुषांसोबत बोलतात. त्याला अशा प्रकारच्या स्त्रिया थोड्या विचित्रच वाटायच्या. परंतु त्याने त्याच्या आयुष्यात एका वेगळ्याच मुलीचा विचार केला होता. एक अशी मुलगी जी आजपर्यंत त्याने कधी पाहिली नसेल. त्याच्या मित्रांच्या अशा बायका होत्या ज्या त्यांच्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आक्षेप घ्यायच्या
आणि ही अशी मुलगी आहे जिला सांगितलं ना की रात्री उजेड असतो आणि दिवसा अंधार, तर ती नवऱ्याच्या होला होच करेल. ही मुलगी तर स्वतःच्या नवऱ्याला अगदी पतिपरमेश्वर मानत होती. त्याचा त्या मुलीसोबत राहून त्याला 1 महिना झाला होता आणि त्या 1 महिन्यात त्याला समजलं होतं की ती मुलगी कधीच खोटं बोलत नाही. विनाकारण कोणत्याही कामाशिवाय ती काहीच बोलत नाही. आता देखील ती फरशीवर झोपलेली होती. तिने कधीच असं म्हटलं नव्हतं की मला माझा अधिकार पाहिजे. बेडवर झोपणं हा माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे. नेहमीच रात्री झोपण्यापूर्वी कोणता तरी विचित्र विषय घेऊन त्याला ती प्रश्न विचारायची आणि तो फक्त हां आणि कधीकधी रागामध्ये तिचं ते बोलणं अगदी धुडकावून लावायचा. परंतु ती मात्र कधीच त्याच्या त्या रागावर नाराज झाली नव्हती. आज देखील ती नेहमीप्रमाणे शांतपणे फरशीवर झोपली. त्याला नेहमी रात्री त्या मुलीचं बोलणं अजिबात आवडत नव्हतं. परंतु विचित्र गोष्ट ही होती की जेव्हा ती मुलगी काही बोलायची नाही तेव्हा तो खूप अस्वस्थ व्हायचा. आणि जेव्हा एके दिवशी त्याने तिला विचारलं, तू पुन्हा पुन्हा त्याच त्या साड्या का नेसतेस, तू ड्रेस का नाही घालत, तेव्हा तिने उत्तर दिलं की माझ्याजवळ एवढ्याच साड्या आहेत, माझ्याकडे ड्रेस नाही. त्याने विचारलं, मग किती साड्या आहेत तुझ्याजवळ? तिने अगदी शांततेत उत्तर दिलं, 4. तिचं हे उत्तर ऐकून तो खूप हैराण झाला होता. ज्या मुलीच्या नवऱ्याला इतका चांगला पगार आहे त्या मुलीकडे फक्त 4च साध्या साड्या आहेत. ही गोष्ट त्याला खूप विचित्र वाटली. त्याच्याकडे भरपूर कपडे होते आणि तिने मात्र त्याच्याकडे कधीही कपड्यांची मागणी देखील केली नाही. का तिने मागितलं नाही? तिला मागायला हवं होतं, हा तिचा अधिकार होता. त्याने अगदी दुखाने तिला विचारलं, तू हे मला आधी का नाही सांगितलं? तिने मात्र काहीही उत्तर दिले नाही आणि शांत बसली. मग तो पुन्हा म्हणाला, ठीक आहे, आपण उद्या शॉपिंगसाठी जाऊया. मग तुला हवे तेवढे कपडे घे, चालेल ना? आता झोप. सकाळी जेव्हा 6 वाजले तेव्हा तिने सोहमला हात लावून उठवलं आणि म्हणाली, तुम्हाला कामाला जायचं आहे ना? तिने त्याला हात लावताच तो ताडकन उठला, कारण त्याला तिच्या त्या स्पर्शाने खूप विचित्र वाटलं. आणि मग तो रागात म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? कोण ग समजतेस तू स्वतःला? आणि काय विचार करून तू मला हात लावलास? मी तुला पहिलेच सांगितले आहे की मी तुला बायको म्हणून स्वीकारणार नाही. मी तुला माझ्या बायकोचा दर्जा कधीही देऊ शकत नाही. कोणाला विचारून तू मला उठवण्याचा प्रयत्न केलास. जबरदस्तीने माझ्या आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करू नकोस, समजलं? मी तुला कधीच स्वीकारलं नव्हतं आणि स्वीकारणार सुद्धा नाही. त्यामुळे हे असं चांगली बायको असण्याचं नाटक करणं बंद कर. तो अगदी जीवाच्या आकांताने ओरडून ओरडून तिच्यासोबत बोलत होता. आपल्या ज्वालामुखीला बाहेर आणण्याचा रस्ता त्याला मिळाला होता. त्याचा पारा एकदमच चढला होता. तो खूप चिडला होता आणि ती मात्र अगदी शांतपणे खानमाली घालून तिथेच उभी होती. त्याला जाणवलं की तिच्या डोळ्यातून अश्रू खाली ओघळत आहे, पण तरीही तो ओरडला, गेट आऊट. मग त्याला आठवलं की ही तर खेडेगावातील एक अडाणी मुलगी आहे, तिला कुठे इंग्लिश समजते. त्यामुळेच त्याने तिचा हात पकडला आणि जबरदस्तीने खोलीतून बाहेर हाकलून लावलं आणि दाराची कडी लावून बेडवर येऊन बसला. त्याचं रक्त उसळत होतं. मग खूप वेळानंतर स्वतःला नॉर्मल करण्यामध्ये तो यशस्वी झाला आणि मग त्यानंतर पुन्हा अंथरुणावर पडला. माहीत नाही त्याला कधी झोप लागली. सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे त्याला उठायला थोडा उशीर झाला. पुन्हा पुन्हा अलाराम वाजू लागला. तेव्हा तो उठला आणि वॉशरूममध्ये गेला. तेव्हा डोक्यामध्ये थोडं दुखतंय याची त्याला जाणीव झाली. सकाळी 6 वाजता घडलेला तो प्रसंग अजूनही डोक्यामध्ये ताजा होता. वॉशरूममधून तो जेव्हा बाहेर आला तेव्हा नेहमीप्रमाणे त्याचा शर्ट बेडवर ठेवलेला नव्हता आणि नाही टेबलवर नाश्ता लावलेला होता. त्याला समजले की ती त्याच्यावर नाराज आहे. त्याचं मन त्याला सांगत होतं की तू तिच्यासोबत हे योग्य केलं नाहीस, तिच्यासोबत किती वाईट वागलास. तो किचनमध्ये गेला. स्वतःसाठी नाश्ता बनवू लागला. पण नाश्ता बनवण्याचे त्याचे मन करत नव्हते, कारण मागच्या कित्येक दिवसांपासून तो तिच्या हातचा नाश्ता खात होता. स्वतःसाठी नाश्ता बनवण्याची त्याची सवय निघून गेली होती. तो नाश्ता न करताच किचनमधून बाहेर आला आणि सोफ्यावर बसला. आणि मग अचानकच त्याच्या लक्षात आले की ती कुठे गेली. घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये तो तिला शोधू लागला,
परंतु ती त्याला सापडली नाही. टेन्शनने त्याची वाईट अवस्था झाली होती. पाण्याविना मासा कसा तडफडतो तसा तो तडफडू लागला. कुठे निघून गेली ही? जिना उतरताना तो याचा विचार करत होता. निघून गेली असे तर जाऊ दे, मला काय त्याचं, जिथे कुठे जाईल तिकडे जाऊ दे, हे चांगलंच आहे. कमीत कमी या घराचा आणि माझा पिच्छा तरी सुटेल, हेच चांगलं आहे. त्याची नेहमी हीच तर इच्छा होती की तिने त्याच्या घरातून निघून जावं. परंतु आज जेव्हा ती खरंच निघून गेली होती तेव्हा तो मात्र टेन्शनमध्ये आला होता. तो खुश नव्हता. खरं तर त्याला खुश व्हायला पाहिजे होतं, पण तो यामुळे टेन्शनमध्ये होता की जेव्हा त्याची आजी परत येईल तेव्हा तो तिला काय उत्तर देईल. नाही, मनानेच लगेच उत्तर दिलं. हे आजीमुळे टेन्शन येत नाही तर स्वतःमुळेच टेन्शन येते. पण का? त्याने मनाला विचारलं. कारण की तू तिच्यावर आता प्रेम करू लागलास. त्याच्या मनाने उत्तर दिलं. तेव्हा तो एकदम शांत झाला. त्याचा विचार करू लागला. खरंच मी तिच्यावर प्रेम करू लागलो आहे का? परंतु मी तर तिचा तिरस्कार करत होतो. नाही, हे मन खोटं बोलतंय. तो मनाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु तो असं करू शकला नाही, कारण मन कधीही खोटं बोलत नाही. मन नेहमी खरंच बोलतं. त्याचं मन म्हणत होतं की तो तिच्यावर प्रेमच करत होता. मला फक्त तिची सवय झाली नाही तर मी तिच्यावर प्रेम देखील करू लागलो. पण ती कुठे आहे? तो अगदी आरडाओरडा करत घराला विचारू लागला. परंतु घर तर पूर्ण शांत होतं. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच एकटेपणाची जाणीव होऊ लागली. पहिल्यांदाच घराची ती शांतता त्याला भयान वाटू लागली. त्याला आज पहिल्यांदा जाणवलं होतं की तो तिच्यावर प्रेम करू लागला आहे. त्याला ज्या मुलीला त्याच्या आयुष्याची जोडीदार बनवायची होती ती जोडीदार हीच मुलगी होती. तिच्याशिवाय दुसरं कोणीही होऊ शकत नाही. तिच्या इतकी प्रेमळ तर कोणीच असू शकत नाही. इतकी निरागस, इतकी खरी, जीवनसाथीच्या रूपामध्ये त्याला फक्त हीच मुलगी पाहिजे होती. तिच्याशिवाय दुसरी कोणी होऊ शकत नाही. तिच्यासारखी मुलगी या जगामध्ये असूच शकत नाही. जर माझी आजी तिच्यावर विश्वास करत होती तर तिचा तो विश्वास अगदीच योग्य होता. खरंच ती स्वतःच्या नातवासाठी एक चांगली बायको शोधून घेऊन आली होती. जर त्याने आजीच्या विरोधात जाऊन मॉडर्न मुलीसोबत लग्न केलं असतं तर काय झालं असतं? तिच्यामध्ये इतका संयम असता का? तिने माझी प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे सहन केली असती का? मी तिला नेहमीच ओरडत राहिलो, रागवत राहिलो, तिचा अपमान करत राहिलो. तिला कधीच माझी बायको समजले नाही. परंतु तिने कधीही मला उलट उत्तर दिलं नाही. देवाला सर्व काही माहिती असतं ना. तुमच्यासोबत खोटं बोलून वाचू शकते, परंतु देवासोबत कसं खोटं बोलू? तिचं हे निरागस बोलणं त्याला आठवत होतं, ज्यात कोणताच हेतू नव्हता. अरे देवा, हे मी काय केलं तिच्यासोबत? मी तिच्यासोबत किती उद्धटपणाने बोललो. सकाळी मला इतका राग का आला होता? खरं तर ती असं तसं काहीच बोलली नव्हती. फक्त मला ऑफिससाठी उठवत होती. त्या बिचारीच्या हे सुद्धा काम करण्यामध्ये नकार दिला नाही. आज तो पहिल्यांदाच तिने बोललेलं सर्व काही आठवत होता. अहो, ब्युटी पार्लर काय असतं? या टी व्हीला करंट तर येत नाही ना. आमच्या गावामध्ये पहिले पुरुष जेवतात आणि मग बायका त्यांचं उष्ट जेवण जेवतात. तुम्हाला गाडी चालवता येते का? देवा, मला माझ्या सेवेचं फळ दे. मला तुझ्या घरातून रिकामा पाठवू नकोस. अहो, तुमचा आवडीचा शर्ट माझ्या हातून जळला. मी तुमच्यासोबत तर खोटं बोलू लक्षात नव्हतं की आज रविवार आहे. हे सर्व त्याला आठवत होतं. ती इतकी चांगली होती की तिने कधीच तक्रार केली नाही, कधीच कोणत्या गोष्टीवरून नाराज झाली नाही. पण आता ती गेली कुठे? प्लीज परत ये. मी तुला परत कधीच असं बोलणार नाही. आपण दोघं प्रेमाने एकत्र नवरा बायको म्हणून राहू. त्याला त्याच्या गालावर ओलावा जाणवला. तो गाडीची चावी घेऊन धावत धावत गेला आणि गाडीमध्ये बसून रेल्वे स्टेशनकडे जाऊ लागला. तो फुल स्पीडमध्ये गाडी चालवत होता, कारण त्याला लवकरात लवकर रेल्वे स्टेशनवर पोहोचायचं होतं. त्याला स्वतःची काळजी नव्हती, पण त्याला काळजी होती की ती निघून जाऊ नये. तो धावत जेव्हा रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचला तेव्हा एका बेंचवर एक माणूस बसलेला होता. त्याला विचारलं, एक्सक्यूज मी, या ट्रेनचा टायमिंग काय आहे? तेव्हा तो माणूस म्हणाला, अहो, ही ट्रेन आत्ताच गेली. हे ऐकून तर त्याचा जीवच निघून गेला. शेवटी थकून तो त्या बेंचवर बसला. असं कसं ती मला सोडून जाऊ शकते? इतक्या छोट्या चुकीची इतकी मोठी शिक्षा ती मला कशी देऊ शकते? खूप वेळपर्यंत तो तिथे बसून राहिला आणि मग शेवटी घरी आला.
घरी येऊन सोफ्यावर बसला, स्वतःचा हात डोक्यावर मारला आणि म्हणाला, आता कसा राहणार मी तिच्याशिवाय? मला तर तिची आता सवय झाली आहे. जेव्हा तो स्वतःच्या डोक्याला हात लावून बसलेला होता तेव्हा त्याला कोणाच्या तरी पावलांची चाहूल जाणवली. त्याने मान वर करून पाहिलं तेव्हा त्याचा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली राहिला. तू तू कुठे गेली होतीस? सांग मला. तिला पकडून तो अगदी गदागदा हलवून विचारत होता. अहो, मी तर इथेच होते, मी कुठे जाणार? तो खूप खुश झाला आणि हैराण होऊन बोलू लागला, यापुढे मला कधीच कुठे सोडून जाऊ नकोस, ओके? जरी मी तुला कितीही ओरडलो तरी, जरी मी तुझ्यावर कितीही रागावलो तरी, मी तुला आता खोलीच्या बाहेर देखील जाऊ देणार नाही. तू माझी अर्धांगिनी होशील का? मी तुला आता मनापासून बायकोच्या रूपात स्वीकारतोय. तू आता फक्त एक मुलगी राहणार नाहीस, तर माझी लाडाची बायको राहशील. हे ऐकून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सकाळी त्याच्या तोंडून ते शब्द ऐकून अक्षरशः ती तुटून गेली होती. पण ती आता मात्र खूप खुश झाली होती. आता तिला जाणवलं की बस, तिला आता या व्यतिरिक्त काहीच नको. तिला सगळं काही भेटलं आहे. सकाळी तिला वाटलं होतं की तिच्या आयुष्यामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून त्या खोलीतून बाहेर निघून अडगडीच्या खोलीत जाऊन रडत राहिली. आणि रडता रडता कधी झोपली तिलाच समजलं नाही. त्यामुळे जेव्हा तो तिला आवाज देत होता, हाक मारत होता, इकडे तिकडे धावत होता, तेव्हा तिला त्याचा आवाज ऐकू आला नाही. तिचा नवरा जो सकाळी तिच्यावर ओरडत होता, आता तो, परंतु रागामध्ये मला स्वतःच्या नजरेमध्ये इतकं खाली पाडू नका, तो मान खाली घालून उभा होता. आणि त्याला तसं पाहून पुन्हा ती मस्करी करत म्हणाली, तुम्हाला एक खरं सांगू का? मी तुम्हाला पाहिलं होतं. तुम्ही मला शोधत होता, आवाज देत होतात. मी खिडकीतून तुमचा तो चेहरा पाहत होते. परंतु मला त्या वेळेला तुमच्याजवळ यायचं नव्हतं, कारण की तुम्ही इतके दिवस मला जो त्रास दिला होता, त्यामुळे मला देखील तुम्हाला त्रास द्यायचा होता. मी पाहत होते अगदी बेचैन होऊन. स्वतःच्या बायकोला शोधत होता हे तिला समजलं नाही. ती खूप हैराण देखील झाली होती. खूप वेळ ती त्याला पाहत राहिली आणि मग म्हणाली, मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करू लागला आहात, फक्त माझ्यासमोर व्यक्त करत नव्हता. त्यामुळेच मी तुम्हाला सोडून कसं जाऊ शकते? तुमचा राग मी सहन करू शकते, परंतु तुम्हाला माहीत आहे, माझं मन तुटलं होतं तुमच्या रागाने. तुम्ही रागवा, तुमचं ते तडफडणं, आणि मग मी माझा बदला आज वसूल करत होते. ती हसत चेष्टा करत म्हणाली. तो सुद्धा खडखडून हसला आणि त्याने तिला मिठी मारली. काल सकाळी ती नाराज होती, खूप रडली होती, पण आज सकाळी ते काहीच नव्हतं झालं. आजची सकाळ त्यांची अविस्मरणीय सकाळ होती, एक नवीन आयुष्य घेऊन आलेली सकाळ. त्यानंतर ती कधीच त्याच्या प्रेमाची कबुली दिली नसती, पण हा नशिबाचा निर्णय होता. जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडते. नक्कीच या जगात देव आहे, जो आपल्या विचारांवर लक्ष ठेवतो, नियंत्रण ठेवतो आणि कायम आपल्यासाठी चांगला निर्णय घेतो. तो तोच आहे जो पूर्ण जगाला चालवतो. शेवटी तिच्या देवाने प्रार्थना ऐकली होती. तिला तिच्या सेवेचं फळ भेटलं होतं. तिने आभाळाकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, शेवटी जोड्या तूच बनवतोस. तू कधीही माणसांमध्ये फरक करत नाही, ना अडाणी ना सुशिक्षित, ना शहरी ना खेडेगावातली, आणि ना गरिबांमध्ये नाही श्रीमंतांमध्ये. तू सर्वांनाच दोन डोळे, दोन कान, दोन पाय देऊन पाठवतो. खरा भेदभाव तर माणसं करतात, आणि तू कधी माणसांच्या मनातून तिरस्कार काढून प्रेम भरेल हे सांगता येत नाही. तुझ्याशिवाय हे कोणीही करू शकत नाही. खरंच देव आहे या जगामध्ये. सुमनने मनोमन सोहमच्या आजीचे आभार मानले. 4 दिवसांनी सोहमच्या आजीबाई आल्या. त्या सोहम आणि सुमनला आनंदी पाहून खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या, शेवटी आजीबाईचा बटवा कामी आला. कारण त्या मुद्दामून सोहमचं लग्न झाल्यावर 1 महिना गावाकडे राहिल्या होत्या, फक्त आणि फक्त त्या दोघांना एकांत भेटावं म्हणून. त्यांना माहिती होतं सुमन आपल्या स्वभावाने सोहमचं प्रेम जिंकेल आणि तिला सोहम बायको म्हणून स्वीकारेल. सोहम आणि सुमनने आजीचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या सुखी संसाराची सुरुवात केली. मित्र आणि मैत्रिणींनो, आपली माणसं जे आपल्यासाठी करतात ते आपल्या भल्यासाठीच करतात. सुरुवातीला ते कडू औषध लागतं, पण आयुष्याचे कल्याण होते, हो ना? तुम्हाला काय वाटते ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि याच्या व्यतिरिक्त जेवढ्या काही कथा आहे त्याचे पण पुढील भाग तुम्हाला येत राहील.
त्यामुळे तुम्ही पण मला प्रतिसाद द्या आणि सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.